नमस्कार. मालिकेच्या महा एपिसोडचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर पार्ट 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की खऱ्या अर्थाने अद्वैत आणि कला यांचं जे लुडूपुटूचं भांडण आहे ते चालूच आहे, पण ते मिटवण्यासाठी आता आबांच्या मदतीला आलेली आहे, ती म्हणजे संगीता. संगीता ही अद्वैत कलाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि आबांची साथ देत आहे. आबांच्या सोबतीने नवीन नवीन प्लॅन करत आहे. परंतु कला एक मस्त अशी गोष्ट करणार आहे. रात्री झोपल्यानंतर अद्वैतचा हात हा कलाच्या हद्दीत आलेला असतो, म्हणजेच कलाच्या बाजूला आलेला असतो. म्हणून कलाने उठल्यानंतर त्याच्या हातावरती पेस्ट लावलेली आहे आणि अद्वैत बिचारा जागा होतो आणि हात तोंडावरून फिरवतो. त्याला माहितीच नसतं की त्याच्या हाताला पेस्ट लागलेली आहे आणि तो पूर्ण हात तोंडावरून फिरवल्यामुळं त्याचं तोंड असं पांढरं झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र तेवढ्यात संगीता तिथे येते आणि कला आणि संगीता दोघीही हसत असतात. परंतु एक मोठी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे कलाच्या जगदंबा भांडाराच्या बाबतीत. कलाचं जे जगदंबा भांडार आहे ते पेटवून देण्याचा सरोजने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं कलावरती एक दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट अशी आहे, त्या आगीमध्ये कला स्वतः आतमध्ये अडकणार आहे. कला आगीमध्ये आत असणार आहे. बाहेरून दिनकर संगीता ओरडत आहे दिनकर कलाला बाहेर काढण्यासाठी. त्या आगीमध्ये जात असतो तेव्हा अद्वैत तिथे येतोय आणि अद्वैत स्वतः त्या आगीमध्ये जाऊन कलाला त्यातून बाहेर काढत आहे. आणि त्यानंतर अद्वैत आणि कला दोघंही जवळ आलेले आहेत, कारण कला इतकी डिस्टर्ब झालेली आहे की कलाला काही सुचत नाही आणि तिने अद्वैतला मिठी मारलेली आहे, कारण अद्वैत ही तिला त्या धक्क्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे सगळं सरोजचं कारस्थान अद्वैतच्या समोर आल्यानंतर काय मोठा राडा होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कला उठलेली असते, अद्वैतच्या हातावरती पेस्ट लावते. अद्वैतने ती पेस्ट स्वतःच्या तोंडाला सगळी रगडून घेतलेली असते आणि अद्वैत पाहतच राहतो. त्याला कळतच नाही आहे की हे सगळं काय झालेलं आहे. कला मात्र हसतच असते. अद्वैत म्हणतो, हे सगळं तू केलंयस ना? तेव्हा कला म्हणते, हो, तुला मी सांगितलं होतं तुझा हात माझ्या हद्दीत आला नाही पाहिजे. मग तुझा हात जर माझ्या हद्दीत आला असेल तर त्याचं काय करायचं हे मी ठरवणार आहे. ते ठरवण्याचा अधिकार मी तुला दिलेलाच नाही. त्यामुळं मला जे करायचं होतं ते मी केलेलं आहे. या भाषेमध्ये कला बोलत असते आणि अद्वैत मात्र स्वतःच्या तोंडाला पेस्ट लागलेली असते आणि तसाच कलाशी बोलत असतो. आणि तेवढ्यातच संगीता तिथे येते आणि संगीता म्हणते, अहो जावई बापू, हे काय झालं? तर कला अद्वैतकडे हसत असते. संगीताला मात्र काहीच कळत नसतं. संगीता पण हसत असते आणि अद्वैत सांगत असतो की हे सगळं तुमच्या लेकीनं केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर संगीतालाही खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि संगीता म्हणत असते की हे सगळं काय आहे, कारण काही झालं तरी असं काय तोंडाला कोण पेस्ट लावून बसतं, असं संगीताचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे सगळं तिने केलेलं आहे, तिला सांगा. तेव्हा संगीता म्हणते, ते ठीक आहे, ती कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला जावई बापू. बरं अद्वैतराव, काय करा माहिती आहे का, तुम्ही जा आणि ते पहिलं तोंड धुवून घ्या. अहो एवढं काय, हे नाही होणार त्याने, असं ती सांगत असते. आणि तिला सांगितलेलं असतं की जाऊन तोंड धुवून घे. आणि इकडे संगीताने सांगितलेलं असतं अद्वैतला आणि अद्वैत मग बाथरूमकडे जायला निघतो. संगीता सांगत असते की अहो ती कला कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला, कशाला तिच्या नादी लागताय, असं संगीताचं म्हणणं असतं. कला मात्र शांतपणे मध्येच उभी असते. ती काहीही बोलत नाही, कारण तिला जे काय करायचं आहे ते केलेलं असतं. संगीता म्हणते, अहो मी तिथं घाबरले, तुम्ही असेच जर खाली आला तर खाली सगळे किती घाबरतील, लक्षात येते का तुमच्या, असं संगीता त्याला सांगत असते आणि त्याला जायला सांगत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता फ्रेश होण्यासाठी जायला निघतो. इकडे संगीता आणि कलाला म्हणत असते, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस ते? प्रत्येक वेळेस तुझे कारनामे असेच चालू असतात, कधीतरी जरा विचार करून वागत जा, असं कला सांगत असते. कलाला संगीता सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतचं आवरून झालेलं असतं. संगीता आणि अद्वैत दोघंजण चालत येत असतात. संगीता अद्वैतशी बोलत असते, म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे ना ती कला कशी आहे, ती मुद्दाम तुमच्या खोड्या काढत असते. खरंच म्हणजे मला कळतच नाही आहे ती एवढं सगळ्यांशी व्यवस्थित वागते आणि तुमच्याशीच असं का करते ना, तेच मला कळत नाही. अद्वैत म्हणतो, बरोबर ओळखलं तुम्ही, मी पण तिच्यासोबतच राहतोय ना, त्यामुळे मला माहिती आहे ती कशी आहे ती. आणि इकडे कला पण पाहत असते, हे दोघंजण एवढे गप्पा मारत येत आहेत. त्याचबरोबर सरोज ही तेवढीच रागाने पाहत असते, नक्की या दोघांना काय झालेलं आहे.
एवढे गप्पा मारत आनंदात काय येत आहेत? सरोजला तर रागच आलेला असतो. सरोजला असं वाटत असतं की ही बाई माझ्या मुलाला स्वतःच्या जाळ्यात ओढत आहे. आधी हिच्या मुलीनं फसवलेलं आहे आणि आता ही फसवत आहे. हे सगळं सरोज विचार करत असते. कलालाही कळत नसतं की हे दोघं जण नक्की काय गप्पा मारत येत आहेत. हे त्यांचं बोलणं काय चालू आहे हा प्रश्न कलाला पण पडलेला असतो. आणि कला त्यांच्याकडे पाहत असते. अद्वैत म्हणत असतो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही म्हणताय ना मिसेस खरे, अगदी तसंच होत आहे. अगदी तुम्ही बोलताय ना त्याच पद्धतीनं ही माझ्याशी वागत आहे, असं अद्वैत सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला त्या दोघांकडे पाहत आहे. अद्वैत जाऊन बसतो आणि सरोजला म्हणतो की गुड मॉर्निंग. तेव्हा सरोज म्हणते की काय आत्ता आईची आठवण आली का? म्हणजे आई पण आहे सोबत का? बाकीची लोकं सोबत आहेत त्यामुळे तुला जाणवत नाही की तुझ्यासोबत आई आहे ते? असं सरोज बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की असं का होईल आणि मला असं का वाटेल, एवढं लक्षात ठेव, असं तो बोलत असतो. संगीता मात्र मोठ्याने तिथे म्हणत असते की कसं आहे तुला लोक जाळ्यात ओढत आहेत. आणि तुला संगीताच्या बाबतीत सरोज मात्र बोलत असते की तुला लोक जाळ्यात ओढत आहेत आणि तुझ्या लक्षातही येत नाही की ती लोक तुला फसवत आहेत. परंतु इकडे सरोजच्या ह्या बोलण्याला मात्र अद्वैत लक्ष देत नाही आणि तो तिथून शांतपणे उठून बाजूला जातो. तेवढ्यात आबा तिथे आलेला असतात. आबांसाठी चहा आणलेला असतो. पुन्हा अद्वैत आलेला असतो आणि मग संगीता सांगते की तुमच्यासाठी कॉफी तुमची जी आहे ना ती कला घेऊन येते. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. आणि मग संगीता आबांच्या तिथे येते आणि आबांना म्हणू लागते की कलाला आणि अद्वैतरावांना एकत्र आणण्यासाठी आबासाहेब आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. नक्की काय केलं पाहिजे? तेव्हा आबा म्हणतात, हो माझ्याही डोक्यात तेच चालू आहे. तुम्हाला काय सुचतंय का सांगा बरं. आणि ह्या दोघांचं दुसरं हे बोलणं चालू असतं. आणि हे बोलणं ऐकत असतात ते म्हणजे कला आणि अद्वैत. या दोघांना कळतच नसतं की संगीता आणि आबा हे नक्की काय बोलत आहेत, त्यांच्या नक्की काय गप्पा चालू आहेत. हा प्रश्न कला आणि अद्वैत या दोघांनाही पडलेला असतो. संगीता मात्र आबांना सांगत असते की काय करता येईल ते बघा जरा बरं. म्हणजे मला कळत नाही की काय केलं पाहिजे. मला फक्त एवढंच माहिती आहे की या दोघांना आपण एकत्र आणलं पाहिजे आणि अशा ठिकाणी काहीतरी पाठवूया की ते न भांडता ती गोष्ट करतील. म्हणजे त्यांची डोकी एकमेकांवर आदळणार नाहीत, पण ते दोघं जण एकमेकांबरोबर वेळ घालवतील, असं संगीता बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र तिथे आबा आणि त्याचबरोबर अद्वैत सगळेजण तिथं असतात. आणि संगीता मात्र ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता आपल्याला या दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. आणि आबांच्या मदतीने काय करायचं हा प्लॅन संगीता करत असते. इकडे कला मात्र किचनमध्ये असते आणि ती अद्वैतसाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा आबांना आणि त्याचबरोबर संगीताला हे दोघंही विचारू लागतात की नक्की काय म्हणायचं आहे. तेव्हा संगीता म्हणते काय म्हणायचं आहे म्हणजे तुमचं काय बोलणं चालू आहे नक्की. तेव्हा अद्वैतनं असं विचारल्यावर आबा म्हणतात की काय नाही, ते असंच चालू आहे. चहात साखर जास्त पडली ना, त्या मला सांगत होत्या आणि मी त्यांना हळूच सांगत होतो की मला जास्त साखर चालते. हे ऐकल्यानंतर इकडे कला म्हणते, अगं आई चहा तर मी बनवला आहे आणि मग चहात साखर कमीच टाकली मी, ती जास्त कशी पडली असेल. हे बोलत असतानाच तेव्हा तिथे आबा म्हणतात ते नाही ग, ते जाऊ दे, असं बोलत असतात. आणि आबा म्हणतात की चहात साखर जास्तच पडलेली आहे म्हणून तर मी म्हणलं ना त्यांना की मला चालते. त्यानंतर आबा म्हणतात की मला आणखी एक गोष्ट बोलायची आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही दोघांनी बाहेर जावं. आम्ही ना घरातल्या सगळ्यांसाठी शॉपिंग करायचो, मी आणि माझी शारदा, आम्ही दोघंही शॉपिंग करायचो. खरं तर मला आनंद, मी शारदाला शॉपिंगला घेऊन जातोय यापेक्षाही, म्हणजे घरातल्यांसाठी शॉपिंग करतोय यापेक्षाही मला आनंद असायचा तो या गोष्टीचा असायचा की येताना शारदाबरोबर मला गोळा खायला मिळायचा. कारण सगळ्यांसाठी जरी शॉपिंग केली असली तरी मला शारदासोबत वेळ घालवता येतोय ना, या गोष्टीचा जास्त आनंद असायचा. हे आबा सांगत असतात. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो म्हणजे. तेव्हा अद्वैत आणि कला या दोघांच्याही लक्षात येतं कसं आहे, विसरलो ना आपण, दिवाळीचा सण आहे आणि त्याचबरोबर दिवाळीच्या सणासाठी सगळ्यांसाठी काहीतरी घेतलं पाहिजे. या खरेमुळे मी विसरलो. त्यावेळेस कला पण म्हणते की हो बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, मी पण विसरले, कारण हा इतका भांडत असतो ना माझ्याशी, माझ्या डोक्यात तरी गोष्टी कुठून राहणार आहेत, असं कला म्हणत असते. आणि कलाच्या डोक्यातही तेच चालू असतं. अद्वैत मात्र म्हणत असतो की आता काय करू मी, नक्की कशा पद्धतीने बोलू, म्हणजे काय बोललं तर लक्षात येणार आहे. हे सगळं ती बोलत असते आणि ती म्हणत असते की काही झालं तरी मला आता चांदेकरला
सांगावं लागेल. आणि मग आबा म्हणतात काय झालं, आणि ते बोलत असतात तेव्हा ह्या दोघांची भांडणं सुरूच होतात. कला तिथं आलेली असते, कलाला बसायचं असतं, परंतु अद्वैत मात्र तिला जागा देत नसतो आणि तिला म्हणत असतो की जा ना, तिकडून एवढी मोठी जागा आहे जातो. तेव्हा कला तिथूनच तशीच जाते आणि अद्वैतच्या पायावर पाय देते आणि मग तिथं शेजारच्या सोफ्यावरती येऊन ती बसत असते. कलाची पण ही नाटकं सुरूच असतात. मुद्दामूनच अद्वैतला ती त्रास देत असते आणि अद्वैत बिचारा शांतपणे आबांच्या समोर असल्यामुळं तो त्रास सगळा सहन करत असतो. खरं तर अद्वैतला तो त्रास सहन करायची अजिबात इच्छा नसते, पण आबांच्या समोर असल्यामुळं त्याला कोणत्याच गोष्टीचं तिथे पर्यायच नसतो सहन करण्याशिवाय. त्यानंतर कला म्हणते की चांदेकर, तेव्हा अद्वैत म्हणतो खरे. असं दोघांचं बोलणं चालू होतं आणि त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलेलं आहे त्या क्षणी आबांचा आणि ते संगीताचा प्लॅन वर्क होताना दिसत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की बोल तू. तेव्हा कला म्हणते नाही तू बोल. असं दोघांचं तू बोल मी बोल तू बोल मी बोल चालू झालेलं असतं आणि दोघांचं खूप मोठं भांडण सुरू होतं. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो की म्हणजे काय आता. तेव्हा कला म्हणते काय झालं आहे म्हणजे तुला कळत नाही आहे का चांदेकर, काय होणार आहे ते. हे सगळं कला बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की तुला काय म्हणायचं आहे नक्की खरे. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की मला काय वाटते माहिती आहे का, आपण विसरलो आहे, आपण घरातल्यांसाठी शॉपिंगला गेलं पाहिजे, असं कला बोलत असते. आणि अद्वैत म्हणत असतो की हो, पण पुन्हा कला म्हणते की बघितलंस ना, तुझ्या हे डोक्यात पण नव्हतं, मीच तुला आठवण करून दिलेली आहे म्हणून तुझ्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो मग राहू दे राहू दे, नाही जायचं शॉपिंगला. तेव्हा संगीता म्हणते की बरं ऐका मी काय म्हणते ते, आपण काय करूया माहिती आहे का, मी तुमच्याबरोबर शॉपिंगला येते. दोघंही शॉपिंग करतात आणि येताना पुन्हा त्यांच्यामध्ये भांडण सुरू होतं. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की खरे. तेव्हा संगीता म्हणते अरे तुम्हाला कळतंय का, तुम्ही दोघं कुठे आहात, किती भांडत आहात, काय करताय, कुठल्या तरी गोष्टीचं भान आहे का, जरा गप्प बसा बरं. अद्वैतराव ही माहिती नाही डोक्यातनं जरा फॉल्ट आहे हिच्या, तुम्ही काय हिच्या नादी लागत असता. तेव्हा कला म्हणते की तुम्ही जावा दोघंजण घरी, आपल्या मनाप्रमाणे खरेदी झालेली आहे आणि मी जरा दुकानात जाऊन येते, माझं काम आहे तिथं. असं म्हणत कला दुकानाकडे जायला निघते आणि अद्वैतला सांगते की आईला घेऊन घरी जातो आणि नीट जा, सांभाळून ने तिला, असं ती सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. खरं तर संगीताचं असं म्हणणं असतं की दुकानाकडे जायची वगैरे काही गरज नाही, पण कला हट्टाला पेटते आणि ती म्हणते की मला दुकानाकडे जायचंच आहे. आणि मग अद्वैत आणि संगीता घरी जातात. कला येते, जगदंबा भांडाराच्या तिथं खूप गर्दी असते. ती पाहून कला म्हणते की आज बहुतेक चांगलंच गिराईक होणार आहे असं तिच्या डोक्यात येतं. तेव्हा कला म्हणते की काय तुम्हाला उशीर झाला, मला खरंच माफ करा, तुम्हाला मावळे हवे आहेत का. तेव्हा ते सांगतात की नाही, मी एच.जे. बिल्डरकडून आलेलो आहे आणि ही जी जागा आहे ही आम्ही डेव्हलप करण्यासाठी घेत आहे, म्हणजे इथली दुकानं आहेत, याचा तुम्हाला जो काय आहे तो मोबदला दिला जाणार आहे आणि ही दुकानं तुम्हाला काढावी लागणार आहेत. बाकीच्या दुकानदारांनी मान्यता दिलेली असते, पण कला म्हणते की अहो याच्याशी आमच्या भावना जुळलेल्या आहेत. तेव्हा एच.जे. बिल्डरचा तो माणूस सांगत असतो की कसं आहे, भावना तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे नाहीत, आम्ही भावनामध्ये आणत नाही. बिझनेसच्या मध्ये जर तुम्ही भावना आणल्या तर खूप मोठा तोटा होऊ शकतो, असं तो कलाला सांगत असतो. कला म्हणत असते अहो मान्य आहे मला तुमचं सगळं, पण आम्हाला हे दुकान विकायचंच नाही आहे किंवा आम्हाला ही जागा द्यायचीच नाही आहे. या जागेवरती जे दुकान आहे तुम्ही त्याला टपरी म्हणताय, मान्य आहे मला, तुम्ही सगळेजण त्याला टपरी म्हणताय, पण या जागेवरती जे दुकान आहे ना त्याच्यावर आमची पोटं चालतात, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. तुम्हाला त्याचं काय आहे सांगा ना, कारण काही झालं तरी या दुकानामुळं आमच्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार असतात, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न असतो आणि तरीही तुम्हाला असं वाटत आहे की काही वाटलं तरीही तुम्ही सरळपणे म्हणत आहात की हे दुकानं तुम्हाला हवी आहेत. आणि आता कलाने स्पष्टपणे नकार दिलेला असतो, तेव्हा बाकीची लोकंही नकार देतात, कारण सरोजने तर स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही झालं तरी ते जगदंबा भांडार दुकान ॲट एनी कॉस्ट तिथून उठलं पाहिजे असं सरोजने सांगितलेलं असतं. आणि त्या ज्या बिल्डरच्या माणसाचं त्याने तेवढंच टार्गेट ठेवलेलं असतं की आपल्याला ही जागा हवी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला भरपूर मोबदला मिळणार आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि तो कलाला तेच म्हणत असतो. आणि आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जगदंबा भांडाराला खूप मोठी आग लागलेली आहे, सगळी लोकं गोळा झालेली आहेत आणि सगळेजण विचार करू लागलेले आहेत की अचानक हे सगळं काय झालेलं आहे. संगीता, दिनकर सर्वजण तिथं आलेले आहेत आणि त्याचबरोबर संगीता, दिनकर सर्वजण म्हणत आहेत की काही झालं तरी हे काय झालेलं आहे. आणि दिनकर मात्र त्या आगीकडे जायचा प्रयत्न करत असतो
परंतु सगळे लोक त्याला अडवत असतात आणि मग तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि मिस्टर खरे तुम्ही हे काय करताय, बाबा तुम्ही हे काय करताय असं म्हणत तो थांबवू लागतो. तेव्हा दिनकर म्हणतो की अद्वैतराव अहो कला आतमध्ये आहे. आणि अद्वैतलाही धक्का बसतो. अद्वैत म्हणतो काय सांगताय. आणि अद्वैत आता कलाकडे जाण्यासाठी निघतो. काहीही झालं तरीही अद्वैत आता तिकडे निघालेला असतो आणि त्या आगीच्या आतमध्ये जाऊन कला मिसेस खरे 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 असा म्हणत तो आवाज देत असतो. परंतु अद्वैत आत गेलेला असतो आणि त्याचबरोबर त्या आगीमध्ये कला तिथे एका कोपऱ्यात देवीचा फोटो पोटाशी धरून बसलेली असते. ती सुन्न पडलेली असते. तिला कळत नसतं की माझ्या दुकानाच्या बाबतीत हे काय झालेलं आहे असं म्हणत ती रडत असते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं, पण तिला जाणीवच नसते की आपण कुठे आहोत. या आगीतून आपल्याला बाहेर गेलं पाहिजे या कोणत्याही गोष्टीची जाणीव कलाला नसते. कला मात्र तिथे रडत बसलेली असते आणि तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो खरे उठ, खरे चल, पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. आणि आता त्यावेळेस मात्र अद्वैत कलाला उचलतो आणि उचलून बाहेर घेऊन येतो. स्वतःच्या अंगावरती जे जॅकेट आहे ते कलाच्या अंगावरती टाकतो आणि कलाला घेऊन तो बाहेर येतो. अद्वैतने कलाला उचलून बाहेर आणलेला आहे आणि अद्वैतला प्रश्नच पडलेला होता की या खरेला वाचवायचं कसं. तिला बाहेर तर आणलेलं आहे अद्वैतनं, परंतु त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडत आहे. ती म्हणजे बाहेर आल्यानंतरही इकडे कला चुन्नच पडलेली असते. अद्वैत तिला म्हणत असतो की खरे जागेवर शुद्धीवर ये, तुझ्या लक्षात येत आहेत का गोष्टी असं म्हणत कलेला तो शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु कला मात्र तशी शांत असते. अद्वैत म्हणत असतो आपण आगीतून बाहेर आलेलो आहोत. कला मात्र दुकानाकडे पाहत असते. तिच्यासाठी तिचं जगदंबा भांडार हे तिच्या जीवापेक्षाही जास्त प्रिय असतं. तिला प्राणप्रिय असतं आणि त्या जगदंबा भांडाराला लागलेली आग पाहून कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अद्वैत तिला जवळ घेतो. कला अद्वैतला मिठी मारलेली असते. अद्वैत मात्र तिला समजवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला ढसाढसा रडायला सुरुवात करते. आता अद्वैत यामागचा खरा सूत्रधार शोधून काढणार आणि त्याला नक्कीच जेलमध्ये पाठवणार. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.